व्हेज मंचुरियन साठी लागणारे साहित्य: 2 वाटी किसलेला कोबी, 1 वाटी गाजर, अर्धी वाटी कांद्याची पात, कांदे उभे चिरलेले, त्याचे तुम्ही चौकोनी तुकडेही करू शकता। ही शिमला मिरची, या अंदाजे आपल्याला फक्त ग्रेव्हीसाठी लागणार आहे, म्हणून आपल्याला हवी तेवढ्या प्रमाणात आपण यूज करू शकतो। हा कोबी लांब लांब कापून घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या। मैदा आपल्याला डो नुसार घ्यायचा आहे, त्याला किती अंदाजे लागतो त्याप्रमाणे। मोस्टली 2 टेबलस्पून मध्ये काम होते आपलं। हा टोमॅटो केचप 2 टेबलस्पून, टोमॅटो केचप 2 चमचे, सोया सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा, ग्रीन चिली सॉस 1 चमचा, विनेगर पाव चमचा, हे अद्रक आणि लसूणचे तुकडे हे 1 चमचा घ्यायचे आहे, अजिनोमोटो पाव चमचा, हा कॉर्नस्टार्च 2 चमचे आणि काळी मिरी पावडर अगदी 1 पिंच म्हणून घ्यायची आणि स्वादानुसार मीठ। आता आपण आपल्या रेसिपीची कृती बघणार आहे। 2 कप किसलेला कोबी, हा 1 कप गाजर, गाजराचा किस। या गाजराचा किस आणि कोबी हा यातलं पाणी हाताने पिळून वेगळं केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लोअर कमी लागेल। आणि हा पातीचा कांदा हा कमी प्रमाणात घेतला तरी चालतोय। त्यानंतर यात जाईल कॉर्नस्टार्च 2 चमचे, मैदा 2 ते 3 टेबलस्पून, अजिनोमोटो आपण कमी अधिक प्रमाणात यूज करू शकतोय, पण मी अगदी थोड्या प्रमाणात वापरते, आणि काळी मिरी पावडर चवीनुसार, अद्रक लसणाचे तुकडे केलेले आहेत, काही तुकडे मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि काही बॉल्स मध्ये टाकायचे। आता आपल्याला ऍड करायचे सॉस: ग्रीन चिली सॉस 1 चमचा, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 ते 1.5 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप गोड असतंय म्हणून आपल्याला किती अधिक प्रमाणात गोड लागते त्याप्रमाणे घ्यायचंय, आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकायचंय। सोया सॉस मध्ये मीठ असतं, सगळ्या सॉसेस मध्ये मीठ असतं, म्हणून मिठाचं आपल्या चवीनुसार घ्यायचंय। शक्यतो जितकं कमी टाकणार तितकं योग्य राहणार, चव घेऊन मगच मिठाचं प्रमाण आपल्याला ऍड करायचंय। हे सगळे जिन्नस एकत्र करा आणि बॉल बनवून बघायचे। पिठाचे बॉल व्यवस्थित बनले तर आपल्याला मैदा किंवा कॉर्नफ्लोअर टाकायची गरज पडत नाही। जर बॉल व्यवस्थित बनले नाही तर थोड्या प्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लोअर आपण ऍड करू शकतो। आपण या सगळ्या जिन्नस एकत्र करून डो बनवून घेऊ। आता आपला डो बनवून तयार आहे। अशा पद्धतीने आपल्याला बॉल बनवता आले पाहिजे मंचुरियनचे। आणि आपण एकीकडे आता तेलही तापायला ठेवलंय, तेल तापलं की आपण हे तळायला घेऊ। तेल आपलं तापलेलं आहे, अशा पद्धतीने आपण बॉल बनवून ते तळायला घ्यायचे। आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोअर जास्त घेतलं तर त्याने पिठासारखी चव जास्त लागते पदार्थाची। आपल्याला मंचुरियन डीप फ्राय करून घ्यायचे। जसं गोल्डन ब्राउन कलर यायला सुरुवात झाली की ते डीप फ्राय होऊन क्रिस्पी क्रंची होतात। नंतर ते तळून एका डिश मध्ये काढून घ्यायचे। मग आपण ग्रेव्हीची रेसिपी बघू। हॅलो फ्रेंड्स, आपण आता बघू शकतोय आपले मंचुरियन हे गोल्डन व्हायला सुरुवात झाली आहे। आपण हे मीडियम फ्लेमवर तळतोय। आधी
गॅस थोडा कमी ठेवायचा, त्यानंतर मीडियमवर घ्यायचा. मोस्टली चायनीज हाय फ्लेमवरच होतं, पण कोबी गाजर हा पूर्णपणे शिजतो आणि जळत नाही, म्हणून तो मीडियम फ्लेमवर केला तर बेस्ट राहतो. आपले मंचुरियन बॉल्स तळून झाले, ते आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण आपले सगळ्या डोचे बॉल्स बनवून फ्राय करून घेऊ. आपले मंचुरियन बॉल्स आता तळून रेडी आहेत. आपण ग्रेव्हीसाठी तेल गरम करायला ठेवले आणि बघणार. सगळ्यात पहिला अद्रक लसूण आपण कढईत टाकणार आहे. चायनीजच्या पदार्थांना अद्रक लसूण चॉप करून टाकल्याने त्याला टेस्ट खूप छान येते. त्यानंतर 2 लांबट हिरव्या मिरच्या कापून टाकतोय. लसूण आणि अद्रकचा थोडासा स्मेल गेल्यानंतर आपल्याला एक एक पदार्थ ऍड करायचे. लांब कापलेला कांदा, लांबट कापलेला कांदा थोडा फ्राय व्हायला आल्यानंतर, गुलाबीसर झाल्यानंतर त्यात शिमला मिरचीचे लांब काप टाकायचे. कांदा आता रेडी होत आला आहे. यात आपण शिमला मिरची टाकणार आहे. तिचं प्रमाण कमी अधिक आपण आपल्या पद्धतीने ठरवू शकतोय. थोडंसं गाजराचे लांब काप, थोडी कांद्याची पात, हे चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. कच्चापणा थोडा जायला पाहिजे. थोडा कोबी लांब किसलेला, थोडी कोबी लांब किसलेली. आता भाज्या आपल्या फ्राय होत आल्या आहेत. आपण यात एक एक करून सॉसेस ऍड करत जाऊ. ग्रीन चिली सॉस 1 चमचा. आपल्याला तिखटचं प्रमाण आपलं कसं आहे त्यानुसार आपण सॉसेस ऍड करू शकतो. तिखटसाठी ग्रीन चिली, रेड चिली. हा टोमॅटो केचप 2 चमचे. थोडं स्वीट टेस्ट चांगली लागते. सोया सॉस 1 चमचा. मीठ चवीनुसार. पिंच ऑफ अजिनोमोटो, 1 पिंच काळी मिरी पावडर. सगळे पदार्थ नीट मिक्स करायचे. आता यात आपण पाणी ऍड करणार आहोत. आपल्याला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार आपण पाणी ऍड करायचंय. मी 1 ग्लास पाणी ऍड केलंय. पाण्याला उकळी फुटल्यानंतर आपण त्यात कॉर्नफ्लोअर, 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि त्यात 2 चमचे पाणी असं मिश्रण करायचंय. स्लरी बनवायची आणि याला उकळ फुटल्यानंतर ती स्लरी यात टाकायची. आपण बनवलेल्या मिश्रणाला उकळ फुटली आहे. त्यात आपण कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स केलेली स्लरी ऍड करणार आहोत. सगळे सॉसेस ऍड केल्यानंतर आपण अर्धा चमचा विनेगर ऍड करतोय. विनेगर ऍड झाल्यानंतर आता आपण आपले मंचुरियन बॉल्स या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत.
हे आपण एक 5 मिनिटासाठी याला उकळ येऊ द्यायची। मंचुरियन आपले रेडी आहेत। आता आपण फ्लेम बंद करून सर्व करू, प्लेटिंग करून घेऊ।